आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. दीपप्रज्वलनासाठी मी टाटा डिस्कॉनचे मिस्टर महेश, कालिका स्टीलचे मिस्टर स्वप्नील आणि श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे मिस्टर सुशील भूषण यांनाही विनंती करतो की आपण यावं. श्री विक्रम जैन आपणास विनंती आहे, आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे जावं. रोटरियन विक्रम जैन यांच्या माध्यमातून आज आपल्या या कार्यक्रमासाठी सहकार्य टाटा डिस्कॉन आणि कालिका स्टील या व श्रीराम लाईफ इन्शुरन्स या सर्वांचा लाभलेला आहे. धन्यवाद. श्रीराम लाईफ इन्शुरन्सचे मिस्टर शशिभूषण सर, धन्यवाद. मिस्टर शशिभूषण सर, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, धन्यवाद सर. आज आपल्या रोटरियन रोटरी क्लब बेटा सिटीतले मेंबर रोटरियन श्री नितीन पुणेकर सर यांचा वाढदिवस आहे व किरण भाऊ यांना मी विनंती करतो की आपण पुढे येऊन स्थानबद्ध व्हावं. सर्वांना विनंती पुन्हा एकदा की आपण सर्वांनी आपले मोबाईल्स सायलेंट मोडला घ्यावे. सायलेंट मोड टाका. सर्वांनी बसून घ्यावं. सर आपण आपलं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती. नमस्कार. मी सर्वप्रथम माननीय व्यासपीठ म्हणणार होतो पण व्यासपीठच खाली गेलेलं आहे, त्यामुळे सर्व बीटा रोटरी क्लबनी मला इथे या विषयावर बोलायला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने बीटा सारख्या ठिकाणी मला आतापर्यंत पुणे, कोल्हापूर, मुंबई अनेक ठिकाणी मी भाषणं दिली. बीटाला एवढी गर्दी होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. GPT सारख्या टेक्नॉलॉजीवर काम करायला सुरुवात केली. हे सगळं मी कसं चालतंय सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. कारण मला प्रत्येक गोष्टी कशी चालते सांगण्यात मला मजा वाटते. नुसते शब्द वापरायचे, लोकांना काही इम्प्रेस करायचे याच्यात मला इंटरेस्ट नसतो. मशीन लर्निंग म्हणजे काय, डीप लर्निंग म्हणजे काय, LLM लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे काय, ChatGPT म्हणजे काय, ते कसं चालतं, हे ज्याला डिमिस्टिफाय म्हणतो आपण, ते मी करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 9वी 10वीतल्या मुलांना सुद्धा कळतील अशा भाषेत मी सांगणार. पण ह्याच्यानंतर तुमचं ते वलय जे असतं की हे किती वेगळे आहे, ते निदान काय आहे हे तुम्हाला कळावं, हा त्याचा मागचा उद्देश आहे. पण हे ChatGPT मुळे सगळं जग, ChatGPT एक भाग झाला पण एकंदरीतच त्याच्यामुळे जग बदलणार आहे. आणि जेव्हा ओपन AIचा ChatGPT, गुगलचा जेमिनी आणि इलॉन मस्कचा ग्रॉक हे सगळे पुढे चाललेले होते, तेव्हा फेसबुकला, म्हणजे मेटा त्याचं नाव आहे, फेसबुकला असं वाटायला लागलं की आपण त्याच्यात बरंच मागे पडतोय.
आपण या रेसमध्ये मागे पडतोय. कारण उद्या सगळ्या क्षेत्रामध्ये AI येणार आहे. एज्युकेशन, हेल्थ केअर, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, काय तुम्ही म्हणाल तर सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे. मी सांगणार आहे थोड्याच वेळात. त्यामुळे आपण त्याच्यात मागे पडतोय असं फेसबुकला वाटायला लागलं आणि त्यामुळे फेसबुकनी जम्प स्टार्ट करण्याकरता का आपण ते एकदम खडबडून झाली की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. पण त्यांनी गुगल आणि अमुक या सगळ्या कंपन्यांकडनं, ओपन AI, गुगल या सगळ्या कंपन्यांकडनं अनुभवी लोकांना ऑफर्स देऊन एक 12 लोकांचा गट तयार केला. तो गट तयार करण्याकरता त्यांनी ऑफर जी दिली त्यामध्ये फक्त जॉईनिंग बोनस, म्हणजे तू इकडनं उठून इकडे ये ह्याच्याकरता जो जॉईनिंग बोनस, त्या पुढचा पगार आणि स्टॉक ऑप्शन आणि प्रॉफिट शेअरिंग हे वेगळंच, फक्त जॉईन करण्याकरता सुरुवातीला दिलेली रक्कम, आपल्याकडे बन्सल नावाचा मुलगा होता, त्याला मेटानी ऑफर दिली, फक्त जॉईनिंग बोनस किती असेल कोणी सांगू शकेल का? फक्त जॉईनिंग बोनस, इथनं उठून माझ्याकडे ये, 860 कोटी रुपये. दुसऱ्या एका माणसाला अतिशय त्याला तो तरबेज होता, त्याला त्यांनी 860 कोटीच्या पेक्षा जास्त, 1000 का काहीतरी 1200 कोटी रुपये फक्त जॉईन करण्याकरता, म्हणजे $150 मिलियन दिले. तो स्टार्टअप चालू केलं होतं, मॅट त्याचं नाव, मॅट. त्यांनी स्वतः एक स्टार्टअप चालू केलं होतं, त्याच्यात त्याला नाव कमवायचं होतं आणि त्याच्यामुळे त्याला खूपच जास्त पैसा मिळेल असं वाटलं होतं. तो त्याला मेटाने जेव्हा 1200 कोटी रुपये फक्त जॉईनिंग बोनस दिला तेव्हा त्यांनी त्या ईमेलला उत्तर सुद्धा लिहिलं नाही. तो मार्क झकरबर्ग इतका चार्ट झाला, ही काय भानगड आहे, आपण एवढं प्रचंड पैसा देतो तर हा मनुष्य येत सुद्धा नाही, उत्तर तर देत नाही. म्हणून स्वतः प्रत्यक्ष मार्क झकरबर्ग त्याला भेटायला गेला. त्यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी प्रचंड त्याच्यावरती त्याला मस्का लावला की नाही तू माझ्याकडे ये, आपण असं डेव्हलप करू, त्यातून तुला प्रॉफिट शेअरिंग मिळेल, तुला $150 मिलियन नकोत का, असं तसं करत शेवटी त्याला कन्व्हिन्स केलं आणि त्याला $250 मिलियन म्हणजे 2200 कोटी रुपये या जॉईनिंग बोनस वरती तो जॉईन झाला. हे काय चाललंय प्रकार, हे कसं घडतंय, का घडतंय, त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर काय परिणाम होणार आहे हे सांगण्याकरता मी तुम्हाला एक ऐकवणार आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी काय वेळेला ते हे करून दाखवलेलं आहे, पण तुम्हाला सांगतो. म्हणजे एका माझ्या यांनी फॅननी, म्हणजे माझ्या वाचकांनी माझ्यावर कविता करायला सांगितली. तर कविता कशी करतो तो, चॅट जीपीटीला आपण सगळा डेटा इनपुट दिलेला असतो, सगळा इंटरनेटवरचा डेटा, सगळ्या वेबसाईट, सगळ्या कादंबऱ्या, सगळं लिटरेचर, आपण जे चॅट करतो ते सगळे चॅट, हे सगळं डेटा त्याला इनपुट म्हणून दिलेला असतो आणि त्यातून तो शिकतो. म्हणून त्याला मशीन लर्निंग म्हणतात की डेटावरून शिकणं म्हणजे मशीन लर्निंग. त्याच्याकडे मी येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे डीप लर्निंग, डीप लर्निंगचा एक भाग म्हणजे LLMचा एक स्वरूप म्हणजे चॅट जीपीटी किंवा ग्रॉक किंवा जेमिनी. तर असं ते सगळं उतरलं आहे. म्हणजे AI मध्ये मशीन लर्निंग, मशीन लर्निंग मध्ये डीप लर्निंग, डीप लर्निंग मध्ये LLMचं अनेक रूप म्हणजे चॅट जीपीटी, असं तसं काय मी एक्सप्लेन करेन. पण मुख्य म्हणजे असं की त्या चॅट जीपीटी आत्तापर्यंत दिलेल्या डेटावरनं तो शिकतो, त्यातले पॅटर्न शोधतो, त्यातले शब्द, त्यातल्या रचना, त्यातले संबंध शोधतो, हे मी सांगणार आहे. पण ह्यामध्ये कोणालाही आपलं तुम्ही नाव सांगितलं चॅट जीपीटीला, माझ्यावर कविता कर म्हणून सांगितलं, की चॅट जीपीटी काहीतरी कविता करतो, तू खूप चांगला आहेस, तू अमुक आहेस, तमुक आहेस, मग काही म्हणजे त्याचे मनात येईल ते सांगतो. पण जर का तुमच्याविषयी काही मटेरियल अवेलेबल असेल इंटरनेटवर तर ते मग तो वापरतो, त्यातून तो शिकतो. आता माझ्याविषयी लकीली माझा बायोडेटा आहे, माझ्या पुस्तकांविषयी लिहिलेले माझ्या रिव्ह्यूज आहेत, माझ्यावरती लिहिलेले लेख आहेत, हे मला अर्थशास्त्र, गणित, वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे, संगणक म्हणजे कम्प्युटर, मॅथमॅटिक्स, गणित, म्युझिक सगळीमध्ये मला इंटरेस्ट आहे, त्याला माहिती आहे. तर काय माझ्या त्यांनी वाचलेलं आहे चॅट जीपीटी. म्हणून माझ्यावर कविता करायला सांगितली एका फॅननी, तर ती कविता त्यांनी हिंदीत केली होती. मी ते वाचून दाखवतो. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा,
शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात। बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कोई कभी कोई मात। मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान से में समाई। संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे। कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले। मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे नई उडान वगैरे. आणि सगळ्यात शेवटी मग अच्युत गोडबोले, सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. आता हे त्यांनी सगळी कविता, पण थांबा, ही कविता त्यांनी त्याला सांगितलं की माझ्यावर कविता कर, त्यानंतर बरोबर 6 सेकंदात केली. त्यानंतर त्याला सांगितलं की त्याला चाल लाव. एक AI मध्ये टूल आहे, त्याला सांगितलं तर चाल लाव. बरोबर 5 का 7 सेकंदात, 5 का 7 सेकंदात त्यांनी ह्याला चाल लावलेली. ही चाल लावल्यावर मी बेशुद्ध पडलो, कारण त्याच्यानंतर आता म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार, गायकांचं काय होणार, वादकांचं काय होणार, म्युझिक स्टुडिओजचं काय होणार, हे मला माहित नाही. तुम्हीच ठरवा, मी तुम्हाला ते ऐकवतो. इतका सुंदर आवाज, मी तुम्हाला सांगतो, हा प्रत्यक्ष आवाज मी तो पॉपॉ का अरिजित सिंग कोणाला माहिती, पण त्याला गाठून तो प्रत्येक गाण्याला किती कोटी घेतो. ते म्युझिक स्टुडिओचे हे, त्या वादकांचे हे, किंवा काय जे काय असते हे सगळा खर्च म्हणजे काही कोटींचा आहे. तर अच्युत गोडबोले एवढा मोठा माणूस नाही की कोणीतरी त्याच्या कविता कोण त्याचे गाणं लिहिलं, एवढा किती मोठा नक्कीच नाही आहे. पण AIने तर बरोबर 7 सेकंदात तर सांगितलं, तो असा गौरव फिरा, 7 सेकंदात त्यांचे गाणं चाललं. मी बेशुद्ध पडलो, तुम्ही पडाल अशी माझी नक्की खात्री आहे. कारण ह्याच्यानंतर जे इम्प्लिकेशन्स काय आहेत बघा. म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार, कवींचं काय होणार, वादकांचं काय होणार, म्युझिक स्टुडिओजचं काय होणार, हे सगळं अचाट आहे. हे आत्ताची गोष्ट आहे. पुढच्या 10-20 वर्षात काय होणार आहे, तर स्क्रिप्ट पण लिहिल, तो सिनेमा पण काढेल, वाटेल तर चालेल नाही. आत्ताच लोक हादरलेच सगळे.
GPT स्क्रिप्ट लिहितो, AI ची परीक्षा पास झाला, नीट परीक्षा पास झाला, इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाला, मेडिकलची परीक्षा पास झाला. एआयला तेच प्रश्न विचारले जे आपण मेडिकल स्टुडंटला विचारतो तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट, तर ते सगळं तो पास झाला त्याच्यापेक्षा. मग ChatGPTचा IQ आता 156 आहे, आईन्स्टाईनचा 160 होता. हा ChatGPT 4.0 आता 5.0 अनाउन्स झालेला आहे, त्याचा किती 1000च्या पेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं. आता हे काय प्रकरण आहे, हे घडलं कसं? तर AI ची सुरुवात जी झाली ती 1956 साली झाली. 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव देण्यात आलं. डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये मार्विन मिन्स्कीनी ते नाव दिलं त्याला. आणि त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव, खरं म्हणजे एआयची कल्पना खूप पूर्वीपासूनच होती. एआय म्हणजे काय की माणूस खरं म्हणजे जे सगळं करतो ते यंत्राला करता आलं पाहिजे. तर माणूस साधारण 2 विभाग आपण जर त्याचे केले तर पहिला विभाग म्हणजे माणसाच्या हालचाली. इथे पंखा नाही. तर त्याच्या अगोदर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कल्पना नव्हती का? तरी होती, पण 2 भागात. एक म्हणजे माणूस हालचाली ज्या करतो तशा करता आल्या पाहिजे. त्यातून रोबोटिक्सचं तंत्र पुढे आलं, रोबोट्स पुढे आले. आपण तरी सुद्धा अजूनही माणूस जशा हालचाली करतो तितकं रोबोटला जमलेलं नाही. आपण ज्या तऱ्हेने वागतो, आता रोबोट वाकायला लागलेला आहे. आपण सरपटतो, रोबोट सरपटायला लागलेला आहे. उड्या मारतो, तो उड्या पण मारतो. पायऱ्या चढतो, तो पायऱ्या चढायला लागलेला आहे. पण अनेक गोष्टी अजूनही रोबोटला जमत नाही. त्या दृष्टी उदाहरण, ह्युमन आयसाईट इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे की ती रेप्लिकेट करणं यंत्रामध्ये खूप अवघड गोष्ट आहे. पण ऐकणं, सेन्स, थोडक्यात म्हणजे आपण पंचेंद्रियामधलं जे समजा सेन्सेस मधलं आपण शिकत जातो, वास, स्पर्श, दृष्टी, हे सगळं यंत्राला जमलं पाहिजे. तसंच यंत्राला हालचाली माणूस जसा करतो त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात. तर आपण ज्या तऱ्हेने संबंध हालचाल करू शकतो जितक्या तितक्या तऱ्हेनं रोबोटनी अतिशय डेक्स्ट्रसली म्हणजे अतिशय एफिशियंटली हालचाल करता यायला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा माणूस जे करतो हा फिजिकल भाग झाला. दुसरा ब्रेनचा किंवा इंटेलेक्च्युअल भाग झाला, तो वैचारिक झाला. म्हणजे आपण ज्या तऱ्हेने तर्क वापरतो, पण ज्या तऱ्हेने निष्कर्ष काढतो ते आपल्याला काढता आले पाहिजे, ते यंत्राला काढता आले पाहिजे. मग ते जेव्हा जमेल त्याला या हालचाली पण जमतील आणि त्याला विचार पण करणं शक्य होईल, त्याला तर्क करणं शक्य होईल, त्याला रिझनिंग शक्य होईल, तो निष्कर्ष काढू शकेल आणि त्याप्रमाणे आपल्याशी बोलू शकेल. बोलणं पुन्हा रोबोटचं भाग म्हणजे सेन्सिंगचं, बोलणं, ऐकणं, ह्याचं हे दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा होईल तेव्हा त्याला विचार करून बोलणारा रोबोट म्हणजे तो यंत्र मानव हा खऱ्या अर्थाने निर्माण होईल. या दोन्हीच पाहिजे आपल्याला, रोबोट पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. या सगळ्याची जी सुरुवात झाली म्हणजे खरं म्हणजे टेक्नॉलॉजीची जी काय आपण हिस्ट्री बघितली, AI टेक्नॉलॉजीची नाही पण कम्प्युटर आणि AIची जर त्याचा इतिहास बघितला तर 1960चं दशक हे मेनफ्रेम्सचं होतं, 1970 हे मिनी कम्प्युटर्सचं होतं, 1980 हे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 1990 हे इंटरनेटचं होतं, आणि 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं होतं आणि 2011 साली एक इंडस्ट्री 4.0 नावाची घोषणा झाली. 2013 साली जर्मनीमधल्या हॅनोव्हरमध्ये ती घोषणा झाली आणि ती इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 मुख्य टेक्नॉलॉजीज आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं म्हणजे बिग डेटा, तिसरं म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, चौथं म्हणजे 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन,
हळूहळू ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग, 5G अशा 8 टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 निर्माण झाली. या सगळ्या टेक्नॉलॉजीजनी पुढचं जग बदलणार आहे आणि ते प्रचंड वेगाने बदलणार आहे. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात मोठा रोल असणार आहे. मी तुम्हाला सहज सांगतो की गेल्या 10 वर्षात जेवढी माणसांनी प्रगती केली म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये, माणसांनी टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती केली तसं माणसांनी खऱ्या अर्थाने प्रगती केलेली नाही. पण अजून एकमेकांचे गाडी धरतो, युद्ध करतो, खोटं बोलतो, खून करतो. पण माणूस काही प्रगत झालेलं आहे असं काही म्हणता येत नाही. पण टेक्नॉलॉजीवर जी माणसाने प्रगती केली गेल्या 10 वर्षात, ती माणसाच्या संपूर्ण इतिहासात जेवढी प्रगती झाली नव्हती तेवढी प्रगती गेल्या 10 वर्षात झाली. संपूर्ण इतिहासात. म्हणजे आपण काही एकदम हुशार झालो का? तर आपण मुळीच हुशार झालो नाही. मी न्यूटन जसं म्हणायचं आम्ही गॅलिलिओ, कोपर्निकस आणि ब्राहे यांच्या खांद्यावर उभा आहे, तसं आपण सुद्धा अक्षरशः लाखो संशोधकांच्या खांद्यावर उभं. जगामध्ये हजारो लाखो लोक संशोधन करतायत, त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आपण उभं असल्यामुळे एकंदर टेक्नॉलॉजीची प्रोग्रेस प्रचंड वेगाने घडते. मी गेल्या 10 वर्षात काय झालं बघू आणि पुढच्या 10 वर्षात काय होईल हे आपण एक्स्ट्रापोलेट करू, त्याचं भाकीत करू, हे सपशेल चूक आहे. कारण पुढच्या 10 वर्षात गेल्या 10 वर्षात झालं त्यापेक्षा अनेक पटीने होणार आहे. त्याच्या पुढच्या 10 वर्षात त्याच्याही अनेक पटीने होणार. म्हणजे ज्याने मॅथमॅटिक्स केले एक्सपोनेन्शियल आहे, d2y/dx होतं, dy/dx नाही, स्टेट लाईन नाही आहे. हे प्रचंड वेगाने एक्सपोनेन्शियली वाढत आहे. तर काही लोक तर भाकीत करायला घाबरतात. मी तुम्हाला सहज सांगतो, मी अलीकडे सगळे व्हिडिओज ऐकतो. इलॉन मस्क, जेफ्री हिंटन ज्याला फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं, नंतर डेनिस हसबीस ज्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं 2 वर्षापूर्वी, आणि इतर म्हणजे गुगलचे, मायक्रोसॉफ्टचे, ही जी सगळी मंडळी आहे, सुंदर पिचे असेल, सगळी मंडळी यांचे सगळी व्हिडिओज सगळे ऐकत असतो. त्यांना कोणीतरी विचारलं, इव्हन सॅम अल्टमन जो ओपन एआयचा मुख्य आहे, CEO आहे, त्यांनी ChatGPTचं मुख्य हे केलं. त्या सगळ्यांना विचारलं पुढच्या 5 वर्षात काय होईल? तुम्हाला पुढची 5 वर्ष कुठल्या, आम्हाला पुढच्या 2 वर्षात काय होईल सांगता येत. आणि खरी गोष्ट आहे, इतक्या वेगाने आणि झपाट्याने हे सगळं बदलत आहे आणि इतक्या वेगाने आणि झपाट्याने सगळी क्षेत्र ही प्रचंड वेगाने बदलतात. म्हणून तुम्हाला ते म्युझिकचं उदाहरण दिलं. बाकीचं ते प्रोग्रॅमर्स सगळे नष्ट होतील, टेस्टर्स नष्ट होतील, TCSने बरोबर 12,000 लोकांना काढलं, अशा अनेक कंपन्या उद्याच्या जगात हजारो लोकांना काढतील. हे सगळं उलथापालथीचं जग आहे. मी घाबरून सोडत नाहीये, पण यामध्ये अनेक जॉब जातील, अनेक नवीन तयार होतील आणि संबंध जे घुसळण होणार आहे ह्या सगळ्यामध्ये, त्याची आपल्याला कल्पना असावी म्हणून मी उभा आहे. तर मगाशी सांगितलं तसं यायचे 2 भाग, एक फिजिकल आणि दुसरा वैचारिक. म्हणजे तर फिजिकल भागामध्ये थोडीफार प्रगती होत होती आणि वैचारिक भागामध्ये प्रगती अगदी हळू चाललेली होती. माणसासारखं यंत्राला विचार करायला लावणं म्हणजे काय, तर त्याला पहिल्यांदा एक्सपर्ट सिस्टम्सची कल्पना सुचली 1970च्या 80च्या दशकात. त्यांना असं वाटलं, त्याला माहीत असेल इफ देन एल्सची स्टेटमेंट असतात. तर तसं डॉक्टरचं ज्ञान की जर ताप आला तर लाल गोळी, जर का अंग दुखत असेल तर पिवळी घ्यायचं डॉक्टर करत नाहीत. म्हणजे आपलं सहज सांगतोय, अंग ताप आला आणि अंग दुखत असेल तर काय ते हिरवी गोळी वगैरे असतं. ते पुन्हा आठवड्याने तो आला आणि माझं काही ताप गेलेलं नाही असं म्हणाला की ठीक आहे, मग तो आता एक्सरे काढ. ते त्यांनी बरं झालं नाही तर हा ब्लड रिपोर्ट. आता डॉक्टर जसं काम करतो तसं आपण इफ देन एल्स मध्ये बसवायचं. इफ फीवर देन दिस टॅबलेट अँड आफ्टर वीक द फीवर स्टील परसिस्ट, अजूनही ताप आहे तर मग टेक एन एक्सरे. असं सगळं त्यांनी कोडिंग करून आपण ते प्रोग्रामच लिहून ते सगळं द्यायचं कम्प्युटरला. त्याला टॉप डाऊन अप्रोच म्हणतात, त्याला सिम्बॉलिक अप्रोच म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपलं डॉक्टरचं ज्ञान आपण इफ देन एल्सच्या स्टेटमेंटमध्ये जर हे झालं असेल तर ते औषध, हे झालं असेल तर ते, हे झालं तर ऑपरेशन वगैरे असं, हे सगळं ज्ञान जर का कम्प्युटरमध्ये भरलं, तसंच वकिलांचं, तसंच इंजिनियरचं, ऑइल एक्सप्लोरेशन एक्सपर्ट असतील, कोणी असेल. आणि मग पेशंटनी आयडिया काय त्याच्यामध्ये की पेशंटने जायचं आणि मग विचारायचं त्याला प्रश्न, मला ताप आलेला आहे काय करू. मग तो सगळ्या प्रोग्राममध्ये जाऊन सांगतो की हिरवी गोळी घे. मग तो गोळी घेतो. मग आठवड्याला सांगतो की मला बरं वाटतंय, तो बरं वाटत नाहीये. बरं वाटत नसेल तर इफ स्टील अनवेल देन ऑपरेशन किंवा एक्सरे किंवा काय जे असेल, हे सगळं तो मशीन सांगतो डॉक्टरच्या ऐवजी.
त्याला एक्सपर्ट सिस्टम्स असं म्हणतात. तर ते एक्सपर्ट सिस्टमची पहिल्यांदा सुरुवात झाली की माणूस जसा विचार करतो ते आपल्याला कम्प्युटरमध्ये भरता येईल का ती स्टेटमेंट्स. पण ते फार काही टिकलं नाही. म्हणजे ए आयमध्ये बरेच विंटर्स आणि समर्स आले. म्हणजे चिकार वेळेला ए आयमध्ये भयंकर उत्साह झाला आत्ता आहे. जसं उदाहरणार्थ प्रचंड उत्साह, लोक भराभर इन्व्हेस्टमेंट करतायत, बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करतायत आणि मोठमोठ्या कंपन्या निघतायत आणि ए आयमुळे सगळं जग बदलेल असं वाटतंय. पण काही काळ म्हटलं फुस काहीच झालं नाही. मग सगळ्या कंपन्या बंद पडल्या, लोकांची इन्व्हेस्टमेंट कमी झाली. त्याला ए आय विंटर म्हणतात. तर तसं ए आय विंटर झाला. म्हणजे कारण रोबोटिक्समध्ये प्रगती होत नव्हती फारशी आणि एक्सपर्ट सिस्टम्समध्ये प्रगती होत नव्हती. म्हणजे फिजिकल हालचालीमध्ये पण नाही आणि वैचारिक सुद्धा नाही. त्यामुळे काय ए आयमध्ये फार काही अर्थ नाही असं त्याला वाटायला. आणि त्यानंतर हे प्रकरण मग त्याचं करायचं काय, पुढे कसं जायचं हे करता करता त्यांना ट्रान्सलेशन करण्याची कॅनडामध्ये पाळी आहे. कॅनडावरती इंग्लंड आणि फ्रान्स दोघांचं राज्य होतं. त्यामुळे शेकडो हजारो डॉक्युमेंट्स त्यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा तालुक्यापासून सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत अनेक फ्रेंच डॉक्युमेंट्स इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावी लागायची आणि इंग्लिशमधनं फ्रेंचमध्ये कन्वर्ट करावी लागायची. मग ते आत्तावर मॅन्युअली करत असत. हे आपल्याला कम्प्युटरनी करता येईल का असं त्यांना वाटायला. मग त्यांनी सिम्बॉलिक ए आय सारखं त्याने वापरायला करण्याचा प्रयत्न केला की हा जर का मी इफ देन एल्स पुन्हा इफ दिस वर्ड, इफ दिस इंग्लिश वर्ड देन दॅट फ्रेंच वर्ड, इफ दिस इंग्लिश वर्ड देन दॅट फ्रेंच वर्ड. म्हणजे जसं की दोन डिक्शनऱ्या दिलेल्या आहेत आणि तो शब्द आणि शब्द असा तो बदलतो. पण तसं काही जमाय ना त्यांना. कारण प्रत्यक्ष भाषांतर हे तशा तऱ्हेने होत नसतं. कारण भाषांतरामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचं कॉन्टेक्स्ट महत्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो की आपल्या मराठीमध्ये लागली हा शब्द आहे, लागली, तो किती वेगवेगळ्या तऱ्हेने येतो पहा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात येताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्यानं गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस पलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडी. पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली. घरची मंडळी हसायला लागली. आता हे बघा, या एका लागली हा शब्द किती तऱ्हेने वापरलेला आहे बघा. म्हणजे नुसतं एक लागली घ्यायचं आणि त्याचं ट्रान्सलेशन करणं जमणार नाही ना. ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तो आलेला आहे हे त्याला कळलं पाहिजे. हे फार उकडत आहे हे करतो. आवाज येतो, आवाज नाही बोला. स्पीड एकच आहे का? हा यायला सांगायला पाहिजे. तर त्यामुळे त्याला प्रत्येक शब्दाला जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट कसा कळणार. म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन काही होईना. मग करायचं काय. तर त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आलं की अरे लहान मुलं कसं शिकतात. लहान मुलं जेव्हा बोलायला शिकतात त्यावेळी आपण लहान मुलाला कर्ता, कर्म, क्रियापद, त्याचं व्याकरण हे शिकवतो का. ते काही शिकवत नाही आपण. त्याला काही डिक्शनरीतून पाठ करायला सांगतो का. त्याला पाठ करायला सांगत नाही. पण तरी मुलं बोलायला कसं शिकतात. काय मग मुलं बोलायला कसं शिकतात. तर मुलं ऐकतात, सगळं इतरांचं ऐकतात आणि त्यातून ते स्वतःचे नियम ठरवतात. म्हणजे ते डेटा घेतात आणि डेटावरनं ते पॅटर्न शोधतात की कुठलं कर्म असलं पाहिजे. ते काही त्याला नाव त्याला माहीत नसतं. कर्म काय, करता काय, काय त्याला माहीत नसतं. पण तो ठरवतो की हां असं वाक्य असलं पाहिजे. मग तो डेटावरनं पॅटर्न शोधणं, तो डेटावरनं नियम शोधणं, तो डेटावरनं शिकणं
हे मुलगा करत असतो, ह्यालाच मशीन लर्निंग असं म्हणतात. मशीन लर्निंग म्हणजे डेटावरून पॅटर्न शोधणं. आपण जेव्हा इंटेलिजन्स टेस्ट घेतो मुलांच्या, त्यावेळेला आपण पॅटर्न शोधत असतो बघा. 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला, तर पॅटर्न काय आहे, तर सगळ्या विषम संख्या आहे, त्या दोघांमध्ये 2-2चं अंतर आहे. हे आपण मुलाला कळतंय काय असं, त्या ऑड मॅन आउट म्हणून आपण त्याला वेगवेगळ्या फिगर्स देत असतो, एक वेगळी कुठली फिगर येते, त्याचा तो पॅटर्न ओळखतो की या 4 आकृत्यांमध्ये असा असा पॅटर्न आहे, पण ह्याच्यात नाही आहे, त्यामुळे तो ऑड मॅन आउट ह्याच्यामधला कुठला वेगळा आहे शोधून काढतो. थोडक्यात कुठल्याही गोष्टीमधला पॅटर्न शोधून काढणं, त्यातले नियम शोधून काढणं म्हणजेच त्याच्यापासून शिकणं, म्हणजेच मशीन लर्निंग. तर हे अगदी पक्क लक्षात ठेवतं. मशीन लर्निंग म्हणजे डेटावरून शिकणं. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, त्याला प्रोग्राम देत होतो. इफ देन एल्स, असं ताप आला तर ही गोळी, हा प्रोग्राम देत होतो आणि त्यातला पण डेटा बाहेर काढतो. तुम्हाला ताप आलेला मग काय घेऊ, तो डेटा बाहेर काढतो. आता तर आपण डेटा देतो आणि त्यातला प्रोग्राम किंवा अल्गोरिदम किंवा पॅटर्न्स बाहेर काढतो. त्याने उलटं सगळं केलं. तर आपण प्रोग्राम देऊन डेटा देण्यापेक्षा आपण त्याला डेटा देऊन त्यातनं शिकणं म्हणजे मशीन लर्निंग. त्या मशीन लर्निंगमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. ज्यांना डेटा सायन्स घ्यायचं तर मी इथनं मी मशीन लर्निंग शिकवतो आहे ॲक्च्युली. पण जरी कोणाला घ्यायचं नसेल तरी सुद्धा ही माहिती आणि हे ज्ञान तुम्हाला खूप उपयोगी पडेल. सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंगमध्ये तुम्ही डेटा देता आणि त्या डेटावर त्याला छूमंतर करता की ह्यातनं पॅटर्न शोध. उदाहरण सांगा, एका बँकेमध्ये उदाहरणार्थ 5,000 कस्टमर्स आहेत आणि मोठी बँक, सिटी बँक, बँक ऑफ अमेरिका वगैरे. त्यातला प्रत्येक कस्टमरचा डेटा आपण इनपुट म्हणून दिला होता की उंची, वजन, सेक्स, पगार, कुठे राहतो, मुद्दा काय, तुझा टायटल काय आहे, तर किती वर्षाचा अनुभव आहे, शिक्षण काय झालेलं आहे, मॅरिड आहे का वगैरे, असं सगळं डेटा त्याला गेलं आणि सांगितलं की आता यातले संबंध शोध. मग ते काय मशीन आहे, त्याला काही आपल्याला या दोघांमध्ये संबंध असणे शक्यता आहे वगैरे असं काही त्याला माहीत नसतं. त्यामुळे तो कशाने संबंध आला, उंची आणि पगाराचा संबंध आहे का असं तो बघेल. काय संबंध दिसणार नाही. संबंध शोधतात कसे, तर स्टॅटिस्टिक्समधलं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन वापरतात. 2 गोष्टींमध्ये संबंध शोधण्याकरता ते दोन्ही प्लॉट करतात आणि एकाचा दुसऱ्याशी संबंध असतो त्याला आर म्हणतात. म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन 1 असेल तर त्या दोघांमध्ये पूर्ण संबंध आहे, 0 असेल तर काहीही संबंध नाही. एक उदाहरण सांगतो की स्मोकिंग करणे आणि कॅन्सर होणे त्याचा संबंध आहे का. अशा 100 लोकांचा तुम्ही डेटा प्लॉट केला की जे स्मोक करतात किंवा करत नाही आणि त्यांना कॅन्सर पुढे झालेलं आहे किंवा न झालं तर तुम्हाला क्लोज कनेक्शन दिसेल. म्हणजे तो काय कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन 1 जरी नसला तरी 0.9, 0.92, 0.95 असं असतं. याला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, दोघांचा संबंध शोधणे. तर तसं उंची आणि सॅलरी म्हणजे पगाराचा संबंध आहे का असं तो बघेल. त्याला काही सापडणार नाही. उंची जास्त असलं का पगार जास्त असं थोडी नसतं. अगदी म्हणजे भयंकर लांबचा असा कोणतातरी संबंध की उंची खूपच कमी असेल तर त्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स न्यूनगंड येईल, त्यामुळे तो काम चांगलं करणार नाही म्हणून त्याचा पगार कमी असेल असलं काहीतरी होईल. पण नॉर्मली उंची आणि पगार याच्यात ते संबंध असू शकेल. तसंच वजन आणि उंची किंवा वजन आणि पगार याच्यात पण असे अनेक संबंध करता करता आणि खूप फास्ट करावं होतं म्हणून ती यंत्र करू शकतं. माणसाला फार आवडलं. पण त्यांनी असं जर का शोधलं की जो ग्रॅज्युएट झालेला आहे, जो 3 वर्षाचा अनुभव आहे त्याला आणि त्याला MBA केलेलं आहे त्यांनी आणि त्याला अमुक इतक्या कमीत कमी इतका पगार आहे, असं जर का असेल तर तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 90% आहे. असं म्हटल्याबरोबर बँक त्या सगळ्यांचे मोबाईलवर घेऊन त्यांच्या कॉल सेंटरला देते आणि कॉल सेंटर तुम्हाला कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का, असं आपल्याला जे बनवून सोडतात ते असंच होतं. कारण 5,000 लोकांना फोन कोण करत असतात, त्याच्या 200 लोकांना फोन केलं की हिट रेशो म्हणजे लोन घेण्याची शक्यता वाढते. तर हे तुम्हाला अनसुपरवाइज लर्निंगचं उदाहरण. डेटा द्यायचा आणि त्यातलं पॅटर्न शोधायचं, हे अनसुपरवाइज लर्निंग करावं. सुपरवाइज लर्निंग हे वेगळा प्रकार. सुपरवाइज लर्निंगमध्ये तुम्ही काहीतरी काय त्याला निष्कर्ष काढायचं हे सांगत असतं. उदाहरणार्थ एक मांजराचं चित्र दाखवतं आणि त्याला ते ओळखायला सांगितलं. म्हणजे तुम्हाला आपण तरी कसं काम करतो, आपण ही वस्तू आहे कसं ओळखतो. तर आपल्या मेंदूमध्ये सुद्धा लाखो इनफॅक्ट कोट्यावधी न्यूरॉन्स असतात.
म्हणजे मेंदूचे सेल्स असतात आणि ते सगळे सेल्स एकमेकांशी जोडलेले असतात. ते खरं जोडलेले नसतात, त्यांच्यामध्ये सिनॅप्स नावाची पट असते, पण तो आपण बायोलॉजीचा भाग सोडून देऊ. आपण सध्या ते जोडलेले असतात असं गृहीत धरू आणि ते वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करतात. म्हणजे पहिल्यांदा असं आपल्याला कुठली तरी वस्तू हे तर ओळखलं पाहिजे ना. वस्तू की प्राणी पक्षी काहीतरी आहे, काहीतरी नसेल तर तिथे काहीच दिसणार नाही. काहीतरी आहे कशावर एजेसवरनं काहीतरी एजेस दिसतात म्हणजे काहीतरी आहे. आपण कुठली गोष्ट प्राणी पक्षीपासून मांजरापासून कुठल्याही वस्तू ओळखतो कशी कशी की त्या वस्तूचे एजेस, बॅकग्राऊंड बाकी नसतं, पोकळीच असते, पण त्या एजेसमुळे कळतं की तिथे काहीतरी आहे. सो पहिल्या लेवलमध्ये काहीतरी आहे हे ओळखलं. दुसऱ्या लेवलमध्ये म्हणजे हलतंय का नाही हलतंय, म्हणजे निर्जीव आहे का सजीव आहे हे आपल्याला कळू शकतं. तिसऱ्या ह्याच्यात तो काहीतरी आकार बघेल, नाही बघितल्यानंतर त्याला काही काय रॉड आहे का लाकडी ठोकळा आहे का काय असं काहीतरी प्रत्येकाची प्रॉबिलिटी येईल की अमुक अमुक. मग तो आणखीन बघेल, त्याचा आकार बघेल, त्याचं पारदर्शक आहे. मग अशा करत 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 तो शेवटी ती बाटली आहे आणि पाण्याची बाटली आहे आणि प्लास्टिकची बाटली आहे आणि या आकारची बाटली आहे असं शेवटल्या पातळीमध्ये तो ओळखेल. आपण जेव्हा एखादी वस्तू, एखादा प्राणी, एखादा पक्षी तो काही ओळखतो तेव्हा सुद्धा ब्रेनमधल्या असं अनेक पातळ्यांमधनं ओळखत असतो. पण त्यांना वाटतं असंच आपण कृत्रिम तऱ्हेने करू शकू का. त्याच्यावरनं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कची कल्पना निघाली. त्याला ANN असं म्हणतात, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. इथे जे बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत आपल्या मेंदूमध्ये, तसेच आपण जर का न्यूरॉन्स निर्माण केलं तर न्यूरॉन म्हणजे प्रत्येक फिजिकली काय ते सोडून द्या. जसं आपण कम्प्युटरमध्ये बीट म्हणतो, बीट म्हणजे 0 किंवा 1 ची व्हॅल्यू घेते, पण बीट म्हणजे काय हार्डवेअरमध्ये फ्लिपफ्लॉप आहे का ते मॅग्नेट आहे का काय ते सोडून द्या. पण एक बीट जर का आपण असून केला त्याच्यावर सगळी डिजिटल टेक्नॉलॉजी आपण उभी केली. तसं एक न्यूरॉन जर का आपण फिजिकल वर्ल्डमध्ये निर्माण केला आणि एका पातळीवर एका लेवलवरती अक्षरशः लाखो न्यूरॉन्स आपण ठेवले आणि अशा अनेक पातळ्या निर्माण केल्या. असा करणे की कुठल्याही पातळीतला प्रत्येक न्यूरॉन अलीकडल्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडला गेलेला आहे आणि पुढच्याही पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडला गेलेला आहे. असं न्यूरॉन नेटवर्क तयार आहे. प्रत्येक न्यूरॉन पातळीमधल्या प्रत्येक पातळीवर लाखो न्यूरॉन्स आहेत. त्यातला प्रत्येक न्यूरॉन मागच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे, पुढच्याही पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. असं अजस्त्र आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आपण समजा तयार केलं. आणि मग असं ठरवलं की प्रत्येक पातळीने काहीतरी निष्कर्ष काढायचा, तो पुढच्या पातळीला द्यायचा, पुढच्या पातळीने त्याचा आपण आणखी काम करायचं, मग पुढच्या पातळीला द्यायचा, मग पुढच्या पातळीला द्यायचा. आणि प्रत्येक पातळीने आपल्या निष्कर्षाला किती महत्त्व द्यायचं हे सांगायचं. त्याला वेट्स असं म्हणतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही घाबरून जाऊ नका. तो उदाहरण एक मांजराचं चित्र दाखवलं. तर मांजर ओळखायला तर पहिल्या पातळीने समजा त्याच्या पायांकडे बघतो. तुम्हाला 4 पाय आहे, मग 4 पाय असल्यामुळे शाहमृग असण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा कबूतर असण्याची शक्यता खूप कमी आहे, मांजर असण्याची शक्यता जास्त आहे, कुत्रा असण्याची शक्यता आहे, हत्ती असण्याची. तो प्रत्येकाला प्रॉबॅबिलिटी देईल आणि तो पुढच्या लेअरकडे पाठवेल. आणि या माझं जे कन्क्लुजन आहे त्याला किती महत्त्व द्यायचं, त्या वेट त्याला जोडून तो पुढे ढकलेल. मग पुढच्या पातळीमध्ये उदाहरण व्हिस्कर्स बघेल, मिशा त्या मांजराला असतात, हत्तीला नसतात, कुत्र्याला नसतात. मग तो बघेल, मग ते मिशाक म्हणल्यानंतर मांजर असण्याची शक्यता वाढली, मग त्याची प्रॉबिलिटी वाढली. असं करत मग पुढच्या पातळी डोळ्यांकडे बघेल. असं करत 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 समजा शेवटल्या पातळीने कन्क्लुजन काढलं की तो हत्ती असण्याची शक्यता 50% आहे. कुठल्या तरी कारणामुळे हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, मांजर असण्याची शक्यता 20% आहे, कुत्रा असण्याची शक्यता 10% आहे. तर असं काहीतरी त्यांनी परिस्थिती दिली शेवटल्या पातळी की त्याला आपल्याला कळलं की कन्क्लुजन चूक आहे. आपण मांजर दाखवलेलं आहे म्हणून त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात की तुला मांजर ओळखायचं आहे, तर तू मांजर ओळखेपर्यंत मी चालू ठेवणार आहे. तर मांजर त्याने ओळखलेलं नाही आहे, त्याने हत्तीला 50% म्हटलेलं आहे, मांजराला 10% म्हटलेलं आहे, त्याची गडबड झालेली आहे. म्हणून तो पुन्हा पहिल्यापासून चालू करतो. मग त्या लक्षात येतं की जे ते डिस्कस म्हणजे निशांना जेव्हा ज्या पातळीवर बघितलेलं आहे त्याला वेट जास्त दिलं पाहिजे, तर त्याला वेट कमी दिल्यामुळे हत्तीचं प्रपोर्शन वाढलेलं आहे. त्यामुळे ती वेट सगळी बदलून तो पुन्हा निष्कर्ष करतो. आता मांजराचं पर्सेंटेज 10%वर 20% वाढवतो, मग तो पुन्हा पहिल्यापासून करतो, पुन्हा असं वाढवत नेतो. असं ही प्रोसेस इतक्या वेळा करतो की अल्टिमेटली शेवटला
लेअरमधनं तो मांजर असण्याची शक्यता 90% जास्त असण्यापर्यंत तो चालू ठेवतो. म्हणजे थोडक्यात तो मांजर पोझेस म्हणजे रंगाची आकाराची वेट ऍडजस्ट करून तुमचं मांजर ओळखतात त्याला यायला. कुठलंही मांजर दाखवलं की त्याने मांजर ओळखतो. कुठलं तसंच माशाचं, तसंच तसंच खुर्चीचं, तसंच टेबलचं, तसंच बाटलीचं, तसंच सगळ्या निर्जीव वस्तूंचं, सगळ्या मेजर वस्तू प्राणी पक्षींचं तर ओळखायला आपण शिकवलं. तर इमेज रेकग्निशन हा संपूर्ण अल्गोरिदम तयार होतो. याला डीप लर्निंग म्हणतात. मशीन लर्निंग म्हणजे डेटावरनं शिकणं. डीप लर्निंग म्हणजे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये अनेक लेयर्स तयार करणं आणि लेअर जितके जास्त होतील त्याला डीप लर्निंग म्हणतात. खूप जास्त असतात, अक्षर हजारो लेयर्स असतात आणि त्या सगळ्या लेअरमधून प्रत्येकाची पुढे 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 करत जातो. नसेल तर पुन्हा मागे करतात. बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम म्हणतात. तो जेफ्री हिंटन नावाच्या माणसाने काढला, त्याच्याबद्दल फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं 3 वर्षापूर्वी. तर त्या डीप लर्निंगने कव्हर केलं. म्हणजे 2012 साली इमेज नेट नावाची एक स्पर्धा झाली. तर कुठला अल्गोरिदम ही अशी इमेज ओळखतोय बरोबर ह्याच्यासाठी ती स्पर्धा झाली आणि ती जेफ्री हिंटन जिंकली. आणि त्याचा बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम तेव्हापासून प्रचंड जगप्रसिद्ध झाला आणि तो मग सगळीकडे वापरणं सुरू झालं. उदाहरणार्थ ड्रायव्हरलेस कार, ड्रायव्हर त्याच्यात नाही अशी मोटर चालते कशी? तर मोटारीला सिग्नल कळला पाहिजे, पोलीस कळला पाहिजे, रस्त्यातले हे कळले पाहिजे, मार्क केलेले लेन्स कळल्या पाहिजे, तर दगड कळला पाहिजे, माणूस कळला पाहिजे, झाड कळलं पाहिजे. आता त्याच्यासमोर दगड आल्यानंतर मोटार थांबवणं म्हणजे त्याला ऑटोमॅटिकली सेन्सरनी ब्रेक दाबणं हे ट्रिवियल गोष्ट झाली. त्याला फार इंजिनिअरिंग फार मोठं लागत नाही. म्हणजे ओळखणं ही गोष्ट, हे ओळखण्याकरता डीप लर्निंगचं अल्गोरिदम फार महत्त्वाचं आहे. आणि डीप लर्निंगने क्रांती केली. उदाहरणार्थ डॉक्टर मेडिकल फील्ड घ्या. माऊथ कॅन्सर झालेला असेल, तुम्ही तंबाखू खाल्ल्यानंतर चेहरे आपण दाखवल्या तर जाहिरातीला असे समजा 100 तुम्ही चेहरे दाखवले आणि त्याला माऊथ कॅन्सर ओळखायला सांगितलं, 151 चेहरा दाखवल्यानंतर तो ओळखतो ना माऊथ कॅन्सर. पण कित्येक रोग किंवा विकार ते फक्त असं दृश्याने दिसत नसतात, त्याला इतरही अनेक गोष्टी लागतात. पण लकीली आता सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. म्हणजे ब्लड रिपोर्ट्स डिजिटल आहे, एक्सरेज डिजिटल आहे, ECG डिजिटल आहे, CT स्कॅन डिजिटल आहे, सगळं डिजिटल आहे. त्यामुळे तुम्ही जर उदाहरण कोलायटिस तर कोणाला एक उदाहरण घेतो, पण तो आपल्याला ओळखायला सांगायचं आहे. तर आपण त्याला बघ रक्तातलं हिमोग्लोबिन असं झालं असेल, बघ एक्सरेमध्ये इथे काळा डाग असेल, बघ असंच एक असं वेगवेगळे लेयर्सना त्याला शिकवून प्रत्येकाला किती वेट द्यायचं हे करून शेवटी त्याला तो कोलायटिस ओळखायला आपण शिकवू शकतो. तर नाही कळलं तर पुन्हा वेट बदलायची आणि ते वेट बदलून त्याला 1000 कोलायटिसचे पेशंट दाखवले आणि त्याला प्रत्येकाला किती महत्त्व द्यायचं एक्सरेला, ब्लड रिपोर्टला वगैरे असं सगळं करून तर त्याला कोलायटिस ओळखता येईल. असे समजा 500 विकार त्याला ओळखता यायला लागले तर डायग्नोसिसचं काम किती सोपं होईल. मी तुम्हाला सांगतो, सुंदर पिचाने गुगलचा एक एक्सपेरिमेंट केला. त्याने साऊथच्या एका हॉस्पिटलबरोबर टायअप केला आणि त्याने सांगितलं की पापण्यांचा तुम्ही स्कॅन घेता. तुम्ही सुंदर पिचाचे यूट्यूबवर हे ऐका, त्याची भाषण आहे. त्यांनी पापण्या म्हणजे बुब्बुळांचे स्कॅन्स घेतले, पापण्याने बुब्बुळांचे स्कॅन्स घेतले आणि दर काही महिन्यांनी त्या पेशंटला काय होत आहे असं अनेक वर्ष त्या शेकडो हजारो पेशंट्सचा फॉलोअप घेतला आणि डेटा मिळवला त्यांना. असं लाखो म्हणजे प्रत्येक पेशंटची उंची, वजन, कोण काय विकार झालाय का, रोग झालाय का, पोटाचा झालाय का, कॅन्सर झालाय का, हार्ट असं त्यांनी सगळा डेटा त्यांनी गोळा केला बुब्बुळांच्या स्कॅन बनलं. आता फक्त बुब्बुळाचा स्कॅन घेतला एखाद्याचा की त्याला 2 वर्षाच्या आत हार्ट अटॅक येणार हे तो प्रिडिक्ट करू शकतो. हे अजबच सगळं. तर हा जो सगळा प्रकार आहे हे सगळं डीप लर्निंगमुळे शक्य झालं. म्हणून तर नोबेल प्राईज बनवलं. तर इतके प्रचंड सगळ्या क्षेत्रात एवढे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. मेडिकल क्षेत्रात आहेत, अनेक क्षेत्रात आहेत. फेस रिकग्नेशनचं ते कितीतरी गुन्हेगाराला पकडणं असं सगळ्या भारतातल्या सगळ्या गुन्हेगारांचे सगळं तुम्ही फोटो काढले, ते फोटो एका डेटाबेसमध्ये ठेवले, सगळ्या डेटाबेसमध्ये सगळ्या CCTVला तुम्ही फीड केले आणि ते सगळे प्रत्येक CCTV कॅमेरा
की कुठलाही माणूस गाडीतनं किंवा मोटरसायकलवर चालत चालत जर तो गुन्हेगार तो CCTV कॅमेरा सगळे स्कॅन करतो फटाफट. चीनमध्ये ते आहे जुने, आणि त्यातला कुठलाही मॅच झाला कुठल्याही गुन्हेगारापाशी ते तो सांगतो, तो पुढच्या सिग्नलवर सांगतो की अमुक मनुष्य निराशा घातलेला तो गुन्हेगार आहे, पण त्याला तिकडे पकडण्यात येत नाही. हा जो सगळा प्रकार आहे, फेस रेकग्नायझनमुळे एअरपोर्टवरती काही न करता तुम्ही डायरेक्टली विमान करू शकता. हॉटेलमध्ये तुम्ही ताबडतोब एंट्री मिळते, तुमचं दार आपोआप उघडतं वगैरे असं सगळं आहे. तर तुम्ही दरवाजापाशी गेलात तुमच्या रूमची वरनं कॅमेरा लावलेला असतो, तुमचा फोटो घेतो. हे त्यामुळे याचा उलथापालट होईल असं वाटतं. ते 2012 म्हणजे 2010च्या सुमाराला मशीन डीप लर्निंग हे खूप वेगाने वाढायला, आणि त्यानंतर 2017 साली एक पेपर पब्लिश झाला. त्याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. त्याचा अर्थ एवढाच होता की कुठलाही शब्द बघताना त्याचा अगोदरचा शब्द म्हणून कॉन्टेक्स्ट म्हणजे लागली जो सांगितला होता, त्याचा अगोदरचा शब्द, अगोदरचे काही शब्द आणि पुढचे काही शब्द, हे याच्यावरती लक्ष ठेवून तुम्ही त्या शब्दाचा का त्या फ्रेजचा अर्थ लावा, असं त्याचा थोडक्यात आहे. त्या अटेन्शन इज ऑल यू नीड असा पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला होता ते 2017 साली, आणि त्यांनी खळबळ वाजली. आणि गुगल गप्प बसलं त्याच्यावर त्यांनी काही फार केलं नाही. पण त्याचा फायदा ओपन AI नावाच्या कंपनीने, आणि ओपन AI चालू केलं इलॉन मस्क आणि सॅम अल्टमन या लोकांनी चालू केलं. आणि त्यांनी ChatGPT पण तयार करू असं म्हणतो. ChatGPT काय प्रकार आहे, कसं चालतं? तर ChatGPTला आपण प्रचंड डेटा दिलेला असतो. काही सांगितलं तसं इंटरनेटवर संबंध इंटरनेटवर सगळ्या वेबसाईट, सगळा प्रचंड डेटा, इंग्लिशमध्ये सगळ्या कादंबऱ्या, आपले सगळे चॅट, हा सगळा आतापर्यंत लिहिलेले सगळे प्रोग्राम्स. ChatGPT प्रोग्राम कसा लिहू शकतो, पण अनेक तऱ्हेचे प्रोग्राम तुम्ही खाऊन टाकले शिकलेला असतो. म्हणून मला लिहायचं असेल की अमुक हा सिम्युलेटर तयार करायचं आहे, अमुक पेरोल तयार करायचं, अमुक ERP तर तो पटापट जुनं शिकलेला असतो तर आपण प्रोग्राम लिहून टाकतो. प्रोग्रामची गरजच उद्या लागणार नाही. 5 वर्ष तुम्ही थांबा, 2 वर्ष हजारो लाखो कोट्यावधी प्रोग्रामर्स रस्त्यावरती फिरू लागले. टेस्टिंगची गरज राहणार नाही, कारण टेस्टर्सचे जॉब जातील, प्रोग्रामर्सचे जॉब जातील. हायर लेवलचे शिल्लक राहतील. मी शेवटी येणार आहे त्याकडे, आपण काय कुठले शिल्लक राहतील कुठले नाही, त्याचं मी अलीकडे पुस्तक लिहिलं AI करिअर्सवर. पण मुख्य म्हणजे काय, आणि तुम्हाला गरज सांगतो, हे प्रकरण इतकं वेगाने घडतंय की माझं वय 75 अजून गेल्या 3 वर्षात मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इन्फोटेक, स्टॅटिस्टिक्सचा पाया आहे, आणि इंडस्ट्री 4.0 अशी 5 पुस्तकं लिहिली चक्क बेस्ट सेलर्स ठरत आहेत. काही थोडीशीच आणलेली आहेत बाहेर, मग पाहिजे असतील जरूर घ्या. माझ्या प्रत्येकाने माझीच पुस्तकं वाचा असं नाही, पण ती वाचण्याची शक्यता आहे. 30 पुस्तकं वाचा असं नाही, कुठलीही वाचा, पण तुम्हाला त्याच्या केपेबिलिटीज आणि लिमिटेशन माहीत नसतील तर तुम्हाला कळणार पण नाही तेवढं तुमचे जॉब बदललेले असतील, बिझनेसेस बदललेले असतील. ते मी शेवटी त्याच्याकडे नाही. पण या सगळ्यामध्ये त्यांनी एवढा सगळा डेटा त्याला फीड करायला सुरुवात केली. ChatGPT 3ला तरी 2019 पर्यंत डेटा दिला होता, 4ला 2022 पर्यंत डेटा दिला होता, आणि 5ला 2024 पर्यंत डेटा दिला होता संपूर्ण. आणि दररोज ट्रिलियन्स ऑफ बाईट्स तयार होतात. तुम्ही कल्पना करा, आपण इंटरनेटवर लाखो कोट्यावधी लोक जे लिहित आहेत, कोट्यावधी लोकांचा बायोडेटा ॲड होत आहे, LinkedInवरती होत आहे, तिकडे होत आहे, इंस्टावरती होत आहे, ते संबंध सगळं तो घेतो, त्यातनं पॅटर्न शोधतो. हे कसं शोधतो तो पॅटर्न? तर ते दोन स्टेजेसमध्ये मी सिम्प्लिफाय करून सांगतो. हे खरं नाही, प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर नावाचा एक आर्किटेक्चर प्रकार आहे, तो मी आता त्याचं पुस्तक लिहितोय, पण त्याची टेक्नॉलॉजी जर अवघड आहे, पण तुम्हाला ते कळावं किंवा डिमिस्टिफाय व्हावं म्हणून मी केव्हा हे सांगतो. ते 2 स्टेजेसमध्ये चालतं. एका स्टेजमध्ये तो संपूर्ण डेटा घेतो आणि त्या डेटावरनं प्रत्येक शब्दाचे इतर शब्दांची वेगवेगळे रिलेशन्स काय आहेत
ती रिलेशन्स मांडतो एका पर्टिक्युलर त्याला व्हेक्टर स्पेस म्हणतात. म्हणजे त्यात तुम्ही शिरू नका. एक व्हिज्युअलाइज करायला सोपं म्हणून सांगतो की ज्या शब्दांमध्ये संबंध आहे ते सगळं जवळजवळ ठेवतो. आपल्याला 3 डिमेन्शनल स्पेस माहिती असते, आपण 3 डिमेन्शनलचा स्पेसमध्ये राहतो. 4 डिमेन्शनल आपल्याला माहीत नसतं. ते गाऊसन म्हणजे शोधून काढलं, ज्याच्यावर आईन्स्टाईनची थेरी आहे वगैरे. पण मुख्यत्वे आपण 3 डिमेन्शनल स्पेसमध्ये राहतो. त्याचं कल्पना करा की त्यामध्ये उदाहरणार्थ फिश हा शब्द आहे, फिश. तर फिश या शब्दाचा जवळ फिशरमेन हा शब्द येईल, फिशरमेनच्या तिथे नेट हा शब्द येईल, फिशच्या तिथे प्रॉन्स हा शब्द येईल, फिशच्या तिथे फ्राय हा शब्द येईल, फिशच्या पुढे करी हा शब्द येईल. मग करी म्हटलं की मग मुंबईचा करी रोड पण येईल. असे सगळे एकमेकांशी संबंध असणारे सगळे शब्द एकमेकांच्या जवळ तो मांडतो असं गृहीत आहे. आणि त्यामुळे एखादा शब्द त्याच्या पूर्वीच्या काही कॉन्टेक्स्ट प्रमाणे एखादा शब्द आला की त्याचा पुढचा शब्द कुठला असेल याचा तो प्रॉबॅबिलिटीज तयार करतो. कारण एखादा शब्द केला तर हेमिंग्वेच्या कादंबरीत तो शब्द वापरला असेल, स्टाइनबेकच्या कादंबरीत वापरला असेल, माझ्या कुठेतरी चॅटमध्ये मी वापरला असेल, त्याचा पुढचा शब्द ओळखणं कसं करू शकतं. म्हणजे सगळ्यामध्ये पुढचा शब्द किती वेळा ऑफर होतो आणि किती वेळा कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑफर होतो हे सगळं तो त्या पहिल्या मॉडेलमध्ये तो स्टोअर करून ठेवतो. साधारण तुम्हाला कल्पना आली असते की त्या प्रत्येक शब्दाचे पुढे कुठला शब्द असेल याचा प्रॉबॅबिलिटी असतो की तो त्या जवळचे कुठले शब्द आहे हे तो मांडतो. कारण त्याच्या पुढचं जवळजवळ असेल तर त्याचं कनेक्शन लगेच जुळतं, नाही त्याला खूप लांब जाऊन ते कनेक्शन जोडावं. म्हणून सगळे संबंध ज्याचे ते शब्द जवळ करतो आणि याचा पुढचा शब्द कुठला असला पाहिजे त्या प्रॉबॅबिलिटीज तो मांडतो. आणि त्यामुळे दुसरा जो मॉडेल असतो हे तयार करणं म्हणजे त्याला ट्रेनिंग. हे ट्रेनिंग झालं की दुसरं मॉडेल असतं ते इन्फरन्स मॉडेल. म्हणजे आपण चॅट जीपीटीवर प्रश्न विचारतो की ते चॅट जीपीटी वापरलेले किती लोक आहेत? शिकार लोक आहेत. मी तुम्ही जे करताय ते प्रॉम्प्ट देतात, तुम्ही प्रश्न विचार, त्याला इन्फरन्स मॉडेल म्हणतात. तुम्ही प्रश्न विचार, तो प्रश्न विचारला की तो उत्तर म्हणजे एक शब्द पहिल्यांदा तयार करतो, त्यानंतर तो शब्द इनपुट घेतो आणि मग पुढचा शब्द करतो. एक शब्द तयार करत असेल तर त्याचं वाक्य तयार करू शकतो, वाक्य तयार करत असेल तर पॅराग्राफ असेल तर पूर्ण एसे असेल तर पूर्ण निबंध, कविता आता केली तशी, एखादं कादंबरी असं सगळं करू शकतो. कारण तो पुढचा शब्द जनरेट करतो. ते आत्तापर्यंत मशीन आणि डीप लर्निंगमध्ये तो काय करत होता आत्तापर्यंत की डेटावरनं शिकत होतो. अनसुपरवाइज लर्निंगमध्ये डेटावरनं पॅटर्न्स होतो, सुपरवाइज लर्निंगमध्ये डेटावरनं तो ओळखत होतो. फेस, प्राणी, पक्षी हे सगळं ओळखायला लागलेलं होतं. पण तो नवीन काही करू शकत नव्हता, नवीन काही तयार करत नव्हता. पण आता तो नवीन शब्द जनरेट करायला लागतो, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आणि ते लार्ज लँग्वेज मॉडेल असं त्याचं नाव. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स पण आहे तर मशीन लर्निंग आहे. त्या मशीन लर्निंगचं एक भाग डीप लर्निंग आहे, ज्याच्यात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये खूप जास्त लेअर्स असतील ते त्याला डीप लर्निंग म्हणतात. त्या डीप लर्निंगमधलाच एक भाग म्हणजे LLM लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात की तो नवीन शब्द तयार करतो. त्याचं एक सिम्पल उदाहरण त्याला ते लार्ज लँग्वेज ते स्मॉल लँग्वेज मॉडेल आहे थेरेटिकली, पण तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. ऑटो कम्प्लीट तुम्हाला माहीत असेल, ऑटो कम्प्लीट तुम्ही जो ईमेल टाईप करता की आय एम गोईंग टू, तर मी आत्तापर्यंत समजा 90% वेळा नाशिकला गेलो असेल, 5% वेळा दिल्लीला गेलो असेल, 3% वेळा सोलापूरला गेलो असेल, तर आय एम गोईंग टू म्हटलं तो नाशिक तो ब्लिंक करतो. बघा तो कसं करतो, माझ्या आत्तापर्यंत त्याच्यानं शिकतो ना तो. हेच लार्ज लँग्वेज याला स्मॉल लँग्वेज मॉडेल म्हणतात. लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे आणखी मोठ्या प्रमाणात, पण मुख्य म्हणजे ऑटो कंप्लीट हे पण त्याचंच एक उदाहरण आहे. तेव्हा एक शब्द जनरेट करतो. आपण तो ॲक्सेप्ट केला आय एम गोईंग टू नाशिक आणि मी टू असं म्हटलं की मी आत्तापर्यंत नाशिकला 30% वेळा पत्ते खायला गेलो असेल, 40% वेळेला पोहायला गेलो असेल, 50% वेळेला खायला गेलो असेल, तर तो माझ्या सगळ्या ॲक्च्युअल कोडमध्ये आत्तापर्यंत नाशिकला किती वेळ गेले होते, कसा करता, हे माझ्या सगळ्या कम्युनिकेशनमध्ये शिकतो. आणि मग तो पुढे टू प्ले मग मी ते ॲक्सेप्ट केलं आणि बीच असं म्हटलं की मग तो म्हणतो मी कोणाबरोबर गेलो होतो आत्तापर्यंत, ते पुढचं शब्द, हे सगळे शब्द जनरेट करणं जे आहे त्याला जनरेटिव्ह AI. हे मोठ्या स्केलवर झालं.
सगळी डिक्शनरी, सगळं आतापर्यंत लिटरेचर, सगळ्या वेबसाईट हे इनपुट घेऊन त्याच्यावर ट्रेन केलं. सगळे शब्द असे त्या स्पेसमध्ये घातले, त्याच्यावर प्रत्येक शब्दाचा पुढचा शब्द असलेल्या प्रॉबॅबिलिटीज मांडल्या की ते मॉडेल ट्रेन झालं. त्याला आपण प्रश्न विचारला, त्या प्रश्नाच्या सगळ्या मेजमधनं तो जाऊन एक शब्द जनरेट करतो. तो शब्द पुन्हा इनपुट घेतला की पुन्हा त्यात पुढचा शब्द जनरेट करतो, त्यात पुढचा करतो. आपल्याला कळत सुद्धा नाही तर तो बराबर लिहित जातो, पण तो खरा हे त्याचं टेक्निक असतं. याला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात, त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात, कारण तो जनरेट करतो. आता या सगळ्या मशीन डीप लर्निंग LLM म्हणजे काय, कसं चालतं साधारण कळलं असेल. हे पूर्ण कळणं अवघड आहे, पण निदान डिमिस्टिफाय होणं काय असं चालतं बरं हे तुम्हाला कळलं असेल. आता याचे परिणाम काय काय होणार, त्याचे परिणाम हे अतिशय दूरगामी होणार. आता वकील उदाहरण एक मुंबईला पुण्यात एक मोठे वकील असतील, त्यासाठी 10-12-20 ज्युनियर वकील काम करतात. एखादी केस आली की ते सगळे त्याच्यासारख्या पूर्वी घडलेल्या केसेस तो शोधतो, कारण मागे ती बाळं ठेवलेली असतात बघा. सगळी लॉची पुस्तकं कुठले वकिलाच्या मागे आहेत, तर ती आता डिजिटल झालेली आहे. पण त्याचं मग वकील ते सगळे शोधून त्याच्यासाठी कुठली केस होती, त्यावेळी हायकोर्टाने काय निकाल दिला होता, हे सगळं वकील ऑब्झर्व करत होते. त्यावेळेला 1960 स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस अमुक प्रमुख त्यावेळी हा निकाल दिला होता असं तो सांगतो. ते कसं सांगतो, पण ते सगळं शिकतो. आता डिजिटल सगळा डेटा असल्यामुळे त्यातून जाऊन AI आता तुम्हाला त्याच्या सिमिलर केसेस काय होत्या, त्यावेळी काय निकाल लागला हे देऊ शकतो. तेव्हा खाली ज्युनियर वकिलांचे सगळे जॉब जातील. ड्रायव्हरलेस कार्समुळे कोट्यावधी ड्रायव्हर्सचे जॉब होते. आज नाही 20 वर्षांनी. ट्रकचे, टेम्पोचे, बसेसचे, टॅक्सीचे, प्रायव्हेट आज जरी नाही आहे. भारतात थोडं अवघड जाते. भारतात म्हणजे सिग्नल आणि काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, पण कधीतरी सुधारलं होतं पण गृहीत धरू. पण पाश्चिमात्य देशात जपान, चीन, अमेरिका या सगळ्या देशांमध्ये कोट्यावधी लोकांचे जॉब करतात. पण एक गंमत सांगतो, AIच्या अगोदरच बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं. (1998) साली त्यांनी एक पुस्तक लिहिलं, बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट म्हणून. त्या पुस्तकात त्यांनी भाकीत केलं होतं की इंटरनेटमुळे AIच्या अगोदर 2013 साली इंडस्ट्री 4.0 झालं आणि 2010च्या नंतर मशीन डीप लर्निंग खूप जोरात वाढलं. तर ते का वाढलं सांगतो. मशीन डीप लर्निंग आणि लार्ज लँग्वेज मॉडेल हे 2010च्या दशकात आणि अमेरिकेतच का वाढले, ह्याचं कारण इंटरनेट आणि सोशल मीडिया हा त्या काळात आणि स्मार्टफोन हे त्या काळात प्रचंड वाढले. आणि आपण वेळासारख्या वेळेला मेसेजेस पाठवायला लागलो. त्या सगळ्या मेसेजेसची मालकी कोणाची होती, गुगल, फेसबुक, अमेरिकन कंपनीची. आपण इकडे मेसेजेस टाकतो, पण आपलं डेटा वापरून शिकतं कोण, तर त्यांची मॉडेल शिकतात. तर बेसिकली या सगळ्या लार्ज जो डेटा आहे त्याच्यावरती मालकी अमेरिकन कंपन्यांची होती. इंटरनेट, गुगलचं, नंतर फेसबुक आणि हे सगळं. आणि हे सगळं जे आत्ता सांगितलं फेज 1 मध्ये ट्रेनिंग द मॉडेल ज्याला म्हणतात, त्याच्याकरता प्रचंड वेगवान आणि प्रचंड पॉवरफुल असे CPUs लागतात. त्याला GPUs म्हणतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. हे NVIDIA नावाची कंपनी, अमेरिकन कंपनी तयार करते. NVIDIA जेव्हा सुरू झाली तेव्हा जरी गेमिंग करता ते खरं बनवायला सुरुवात केली. कारण गेम्समध्ये तुम्हाला व्हिडिओ, पिक्चर्स अतिशय फास्ट वेगाने दाखवायला लागतात. त्यामुळे त्याला खूप मोठं पॉवरफुल कम्प्युटर लागतं. ते GPUs, ग्राफिकल प्रोसेसिंग, आपल्या लॅपटॉपमध्ये असतो तर CPU चालत नाही, त्याला GPUs लागतात. ते GPUs NVIDIA तयार करत असते आणि गेमिंगचं भरलं वेळला वाढलं होतं लोकांचं. त्यामुळे NVIDIAचे शेअर्स पण प्रचंड वाढायला लागले. पण जेव्हा ChatGPT सुरू झालं, जेव्हा लार्ज लँग्वेज मॉडेल सुरू झालं, तेव्हा एवढा मोठा डेटा ट्रेन करण्याकरता हे आत्ता सांगितलं आपण शब्द, त्यातले संबंध आणि हे सगळं लोक तयार करत नाही. तेव्हा NVIDIAचे शेअर्स जसं ChatGPT वरती गेला गेमिंग होत असतं, त्याचबरोबर LLM कशा वाढायला लागला. ChatGPT, जेमिनी, ग्रॉक आणि आता DeepSeek तयार केलं. आता इतरही अनेक लोक तयार करतात. त्याबरोबर हजारो GPUs लागायला लागले. त्यामुळे NVIDIAचे शेअर्स प्रचंड वाढले. त्याचं डेटा सेंटर, त्याचं क्लस्टर तयार करावं लागलं. ते क्लस्टर चालवणं मायक्रोसॉफ्ट चालवत होतं, ॲमेझॉन चालवत होतं क्लाउडमध्ये. आणि त्यामुळे त्यांचे पण शेअर्स वाढले.
डेटावरती मग की फेसबुक आणि गुगलचे होते तेव्हा त्यांचे पण शेअर वाढले. या सगळ्यामुळे या सगळ्यांचे शेअर प्रचंड वाढले. एवढा डेटा लागतो, तो डेटाचे मालकी फेसबुक आणि गुगलचे, त्याच्या लोकांचं मागणार कसं, तर त्याचे शेअर भयानक वरती गेले. 4-5 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या कंपनीचे शेअर घेतले. आणि तेवढं डीपसीक आलं, चीनचं 1000 आणि 10,000 GPUs ऐवजी त्याने फक्त 100 GPUs वापरले. आणि ते पण मोठ्या भयंकर पॉवरफुल नाही, सेकंड लेवलचे त्याने वापरले GPU. आणि त्यांनी ChatGPT इतकाच पॉवरफुल त्याने तयार करून दाखवलं. हे म्हटल्यावर NVIDIA सगळ्या कंपनीची धावं दरंडत आणि एका दिवसात $बिलियन्स चे शेअर्स कोसळले. आता एवढ्या GPUsची गरज भासणार नाही, एवढा डेटा पण लागणार नाही. तुम्ही आत्तापर्यंत मोनोपोली होती गुगलची, फेसबुकची, बघा आमच्याकडे डेटा आहे. NVIDIAची मोनोपोली होती, आमच्याकडे GPUs आहे, तुम्ही काही करू शकत नाही. ते डीपसीक मी दाखवलं की खूप कमी डेटा आणि खूप कमी GPUsवर आम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करू शकतो. आणि त्यामुळे खळबळ कोणाला तुम्हाला माहीत असेल, तुम्ही वाचलं असेल, डीपसीक नंतर एक काही दिवस काही आठवडे धुमाकूळ झाला आणि अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे रायट झाला. तर हा जो सगळं युद्ध चाललेलं आहे, कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार. म्हणजे अगोदर मी सांगतो, बिल गेट्सने जेव्हा सांगितलं होतं म्हणजे AIच्या अगोदर की इंटरनेटमुळेच काय होणार आहे, त्याला पुढच्या 20 वर्षात अजून थोडंच होत आहे, पण माझ्यामध्ये पुढच्या आणखी 20-30 वर्षात काय होण्याची शक्यता आहे ते तुम्हाला सांगतो. तर एक गोष्ट ऑलरेडी झालेली आहे. मी माझ्या भाषणात 15-20 वर्षापूर्वी सांगत असेल, लोकांचा विश्वास बसत नसेल, ते नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक सगळं नष्ट होईल. आज आता पेटीएम आणि जीपे वगैरे आल्यानंतर लोकांचा हळूहळू कळायला लागेल, सगळं नष्ट झालं सगळं तो होत आहे. चीनमध्ये तर हे नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड काही नाही, नुसतं मोबाईल, त्याच्यावर सगळं चालतं, काही नाही. तुम्ही काम केलं की शून्य एकच्या स्वरूपात तुमचं बँक अकाउंटमध्ये पैसे वाढतात. तुम्ही कुठेतरी गेलात की तुमचा मोबाईल म्हणजे तुम्ही पे करता, तुमचा बॅलन्स कमी होतो, त्याचा वाढतो, तुमचा डेबिट होतो, तुमचा क्रेडिट होतो. कुठेही नाणी, नोटा, क्रेडिट वगैरे नाही, पेपर पण नाही, सगळं इलेक्ट्रॉनिक. पण त्यात काही विशेष नाही, त्याचं झालं. पण पूर्वी लोकांचा विश्वास बसत नसतो. दुसरी गोष्ट, सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनली, सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनली. कारण प्रत्यक्ष जाऊन तिथे काम करण्याची गरज काय? तुम्ही आपल्या घरी बसून निर्णय घेऊ शकता, डेटा शेअर करू शकता. आज त्याच्यावर पूर्वी लोकांचा विश्वास बसत नसेल. आज टेलिव्हिजनवर तुम्ही बघता तर एक कलकत्त्याहून, एक लंडनहून, एक पुण्याहून, एक नाशिकहून, काय काय सगळे एकत्र बोलत असतात. काही झालं तर 20-20 लोकांना भांडत असतात. तर ते सगळे वेगवेगळे करून बोलतात, ऐकतात, डिसिजन घेतात, डेटा शेअर करतात, PPT दाखवतात, ग्राफ दाखवतात, सगळं होऊ शकतं. तर त्याकरता प्रवास करण्याची काय गरज आहे? तर सगळा डेटा सर्व्हरवर ठेवलेला आहे, तुम्ही शेअर करू शकता, डिस्कस करू शकता, निर्णय घेऊ शकता. त्यामुळे प्रवासाची सक्ती जी आहे हे लक्षात ठेवा. तसं शाळा कॉलेजेसमध्ये होणार आहे. ते जायचं धडपड करत मुंबईचं लोकलमधनं जायचं, आता कॉलेजमध्ये जायचं, मास्तरांना शिकवायचं, मग मुलांना लिहून चाललेलं कोणी घेत नाही, ते मोबाईलमध्ये फोटो काढतात. पण तेही जाईल, आता उद्याचं शिक्षणाचं स्वरूपच बदलेल. चांगले व्हिडिओज तयार करतात, कारण व्हिडिओ आपला शिक्षक असेल आणि अतिशय 3D आणि कलरफुल असे उत्कृष्ट व्हिडिओज जर असतील तर ते शिक्षकांनी फळ्यावर शिकवण्यापेक्षा ते मला जास्त चांगलं शिकवू शकतो. मला 11:30-12 वाजता तो माझ्या कंपॅनियन असतो. 12 वाजता मी शिक्षकांमध्ये बोलवू शकत नाही, तुम्ही व्हिडिओ बघू शकतो. शिक्षकाचं काम असे व्हिडिओज तयार करणं आणि जर 15 दिवसांनी, महिन्यानी, आठवड्यात ते एकत्र येणं आणि शंका सोडवणं असं नाही. तर सगळं शिक्षणाचं स्वरूप बनले. शाळा ते जर अवघड आहे आधुनिक युगामध्ये. पण मी असं आहे की त्यासाठी सुद्धा एक पॅनल असेल आणि नंतर एखाद्याने उत्तर चुकलं की तिथे कळत आलं की त्याला मागणं थोडासा शॉक बसेल. म्हणजे असंही यंत्र चालू करते असंही मी ऐकलेलं आहे. किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कसे बदल घडतात. पण गंमत सोडून द्या, मुख्य म्हणजे सगळ्या क्षेत्रात प्रचंड बदल. उदाहरण सांगतो, सगळे मिडलमॅन नष्ट होते. बिल गेट्सने सांगितलं तर माझ्यामध्ये सगळ्यात मोठं वाक्य आहे. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.